सांगले की 4 भगत सिंग या सरकारान या मुख्यमंत्र्यान अरेस्ट केल्या म्हणून फाटल्यान कोण तरी उलयतालो पूण हांव मातशें इल्लें विस्तारान सांगता। त्या 4 जाणांचे भगत सिंगाची नांव आसा, एक आमचो बाब उपेंद्र, दुसरो सागर, आपा आणि उमेश। आणि मुख्यमंत्र्याच्या नजरेक हाडून दिवपाक सोदता की हे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते, बुथाचेर अध्यक्ष म्हणून सुद्धा तरी काम केला। दुसरे मुख्यमंत्र्याक हांव विचारपाक सोदता की मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार आज सांगले की ते टेररिस्ट आणि असेंब्लीन ते गन घेऊन येवपाक शकता म्हणून। दुसरो सुदीन ढवळीकर सांगता ते फातर घेऊन भितर येतले म्हणून। म्हणजे हाजो अर्थ कितें की गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार एडमिट केले की लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्ली आसा, लॉ अँड ऑर्डर इज गोइंग फॉर अ टॉस। अरे असेंब्ली जाका आमी टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणटा तातूंत भितर गन घेऊन मनीस येवपाक शकता? हाजो अर्थ कितें की जो होम मिनिस्टर हा, जो मुख्यमंत्री हा, तो सांगता की ते लॉ अँड ऑर्डरच ना, तुम्ही कितें भितर घेऊन या। हाजो तो स्टेटमेंट जाता, हाजेर आमी डिमांड करता की मुख्यमंत्र्यान रिजायन जावचें। जर तर मुख्यमंत्री फ्लोर ऑफ द हाऊसार सांगता की लोक फाल्यां गन घेऊन असेंब्लीन येतले, हाज्या वयल्यान सिद्ध जाता की गोंयची लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्या, गोंयान लॉ अँड ऑर्डर ना। आता पयर जेन्ना 39A चे प्रोटेस्टर जेन्ना एका मंत्र्याच्या घरा गेले तेन्ना मुख्यमंत्र्यान कितें स्टेटमेंट केलो की तुम्ही संविधाना भितर जो तुमकां अधिकार दिला, ताणे सांगले की पणजे आझाद मैदानाचेर नोटिफाईड एरिया, थंय तुम्ही प्रोटेस्ट करा, काय हरकत ना। तशेंच ते मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की साऊथ गोवाचो नोटिफाईड एरिया इज लोहिया मैदान। तुवें सांगिल्ले त्या डायरेक्शनाचेर आज सावड्डेचे, मिराबागचे, सांग्यावेले लोक, कुडचडेचे लोक पीसफुल प्रोटेस्ट करपाक जी एरिया डिमार्केट केल्या प्रोटेस्ट करपाक लोहिया मैदान, थंय बशिल्ले। सो तुवें तांकां कित्याक डिटेन केले, कित्याक उबारले? हाजेर म्हाका दिसता तुवें फ्लोर ऑफ द हाऊसार पयलीं सांगचें। ज्या राज्याच्या होम मिनिस्टराक आणि ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याक जेन्ना फ्लोर ऑफ द हाऊसार जेन्ना तो सांगता की थंय, हाज्या वयल्यान तुम्ही आज गोंयची परिस्थिती पळया। म्हाका दिसता फाटल्या दिसांनी बाब शंकर पोळची खंय तरी आतां हांवें पळयल्लो हांगा, स्वप्नेश शेर्लेकर जो एक नामनेचो एक्टिविस्ट, जो आज गोंय राखपाक जेन्ना मुखार सरला तेन्ना ताकाय अरेस्ट करपाचो प्रयत्न जालो। तेन्ना आमी थंय गेल्ले, आमचो खासदारूय गेल्लो, पुलिसाचेर दबाव येवन पुलिसाक ताका थंय सोडचो पडलो। हांव हे सगळे पुलीसवाल्यांक आज आनी ह्या मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की तूं आज आमकां हांगा ही पुलिसाची दादागिरी दाखोव नाका, आमी जेल बोलो आंदोलन करपाक तयार आहा। सावड्ड्यांनी पुराय गोंयचे लोक एक जातले आनी तूं सगळे गोंयकारांक घाल भितर। अरे हो भारतीय जनता पार्टी म्हणटा तो पक्ष जेन्ना ब्रिटिशरा कडल्यान या देशाक जेन्ना स्वातंत्र्य मेळपाक सोदताले एक देशाचे नागरीक, तेन्ना हे मर्सी पिटिशनां सायन करताले। हांकां देशभक्ती कितें आहा? म्हाका दिसता गोंय राज्य परत एकदा स्वातंत्र्य मेळपाक ही चळवळ म्हाका दिसता ह्या मिराबागच्या लोकांनी उठयल्ली आसा। मुख्यमंत्र्याक आवाहन करता की जे 4 कार्यकर्ते तुझ्याच पक्षाचे, ज्यांनी तुझ्या पक्षाच्या भुतार थंय प्रेसिडेंट म्हणून काम केला, तुजो जो आता स्पीकर जो आमदार गणेश गांवकर हाका जे काम केला तांकां पयलीं तूं सोडय। तो मेरेन म्हाका दिसता तांणी ऑलरेडी उलो मारला की आमी हांगाच्यान हालपाचे ना। आणि जर तर ही तानाशाही जर तर ही वाडली जाल्यार म्हाका दिसता पुराय गोंयच्यान लोक हांगा येतले आणि एक गोंयान सगळे पेट्टले। काही महिने तुमचे उरल्या, कोण म्हणटा नोव्हेंबरान जातले, कोण म्हणटा डिसेंबरान जातले इलेक्शन। काही महिने तुमचे उरल्या, तुमचे दीस भरल्या आणि दीस सरकार, दीस गव्हर्नमेंट ऑफ प्रमोद सावंत हे म्हाका दिसता जशे आमी पोर्तुगेजाक हांगाच्यान धांवण घातिल्ले तशे हांकां सगळ्यांक धांवण घालचे पडटले गोंयच्या। ब्रिटीश जनता पार्टी इतक्या वर्षांत पयल्या फावट खंय तरी आंदोलन करते असेंब्लीन भितर गेल्या आणि सरकाराक आमकां बंधारो नाका म्हणून एक पोस्टर दाखयलें। अरे आम्ही या देशाचे नागरिक, भारत देशाचे नागरिक, भारत देशाच्या नागरिकाक एक संविधान आसा, प्रत्येक मनशाक जो अधिकार आसा त्या संविधानान बरयला। गेल्ल्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या टायमार तांच्याच एका खासदारान कितें सांगिल्ले, आमचे जर 400 पार आयले जाल्यार आमी संविधानूच चेंज करतले म्हणून। सो हे म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान हे पयलीं लक्षांत घालपाक जाय की हे भारतीय जनता पार्टीचे सरकार लोकांक काबार करपाक आयला।
कितें केलें ताणी असेंब्लीन वचून तांणी जे पळय लोकप्रतिनिधी निवडून काढल्या, जे मोने जाले मोने, ह्या तिनूय मतदारसंघाचे आमदार एकटोय येवना तांकां मेळपाक, एकटोय येवना विचारपाक बाबा तुमची अडचण कितें किंवा तुमकां जाय कितें हें विचारपाक कोण येवना. सो जेन्ना लोकप्रतिनिधी उलयना, जेन्ना लोकप्रतिनिधी मोनो जाता तेन्ना लोक उठतलेच न्ही. सो थंयचे काही 4 हांव म्हणटा स्वाभिमानी लोक थंय गेले विचारपाक सरकाराक की जेन्ना लोकांक नाका हो बंधारो तेन्ना तुम्ही कित्याक आमचेर लागता. म्हाका दिसता तातूंत कांयच चूक ना, तांणी कसलोच गुन्हा करूं ना, ताणें कसलोच क्रायम करूं ना. वी कंडेम दीस एक्ट वॉट द भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला तो आम्ही हाजो निषेध करता आणि मागता ह्या सरकारा कडेन की तांकां ताबडतोब रिलीज करचे आणि हो जो प्रोजेक्ट आसा तो स्क्रॅप करचो. जर तर जायना जाल्यार फुडल्या आठवड्याच्यान पार्लमेंटूय चालू जाता. हांव एक खात्रेन सांगता की आमचो खासदार जाणें सदांच सांगिल्लें, कित्याक आज आमी पळयता उत्तर गोंयचो खासदार तर कांय उलयना, ताका म्हणजे गोंयान कितें अन्याय चल्लो तो थंय दोळे धापूना. पूण एक हांव खात्रेन सांगता, उत्तर गोंय आसूं किंवा दक्षिण गोंय आसूं, जो दक्षिण गोंयच्या लोकांनी जो खासदार दिला तो पुराय गोंयचो आवाज, पुराय गोंयचे समस्या थंय मांडटलो आणि होय प्रकल्प तो पार्लमेंटान मांडटलो. सो आतां पार्लमेंट टू सडक ही म्हाका दिसता जो मेरेन न्याय मेळना तो मेरेन आमी ह्या लोकां बरोबर आसा. आणि म्हाका दिसता जर तर लोकांक नाका जाल्यार हो प्रोजेक्ट स्क्रॅप जावपा जाय.